नमस्कार, कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रज्ञाज्योती बुद्ध विहार वानाडोंगरी पालकर लेआउट इथे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झेंडावंदनासाठी वानाडोंगरी नगर परिषदेचे नगरसेवक नितीनजी साकडे, दादारावजी मुंडे, त्याचप्रमाणे नगराध्यक्षा मॅडम सुनंदा बागडे या उपस्थित होत्या. यावेळी भंते वन्ना स्वामी यांनी डॉक्टर बोधिसत्व भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण केले आणि निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण केले. यासोबतच प्रज्ञाज्योती बुद्ध विहार मातोश्री नगर वानाडोंगरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डान्स प्रोग्राम हा सुद्धा आयोजित केलेला होता. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया, भारताचा माया माझा भीमराया. डान्स स्पर्धेसोबतच स्पर्श ब्लाइंड म्युझिकल ग्रुप यांच्यातर्फे भीमगीत आणि बुद्धगीताचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता. हे आंधळे असलेले, ज्यांच्या डोळ्याने सुद्धा दिसत नाही, अशा या स्पर्श म्युझिकल ग्रुपने वानाडोंगरी मातोश्री नगर प्रज्ञाज्योती बुद्ध विहार येथे भीम आणि बुद्धगीताचा कार्यक्रम सादर केला. यावेळी उत्स्फूर्ततेने मोठ्या संख्येने परिसरातील बौद्ध बांधव, महिला, भगिनी उपस्थित होते. पंचशीलेच्या रंगात रंगलेली नवी घडी, पंचशीलेच्या रंगात रंगलेली नवी घडी. पेटी मधून काढून न्याहाडी ते घडी घडी, पेटी मधून काढून न्याहाडी ते घडी घडी. सावळ्या मुखावर उमटल समाधान, सावळ्या मुखावर उमटल समाधान. कस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान, कस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान, कस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान.
रामाच्या कपाळी लावता कणी आली जयंती जयंती माऊलीचा कस्तुरीच्या साडीवर. मुलांच्या कलागुणाचा विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. रंगोली स्पर्धा ही सुद्धा या प्रज्ञाज्योती बुद्धविहार मातोश्रीनगर येथे रंगोली स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी विविध प्रकारच्या रंगोली काढलेल्या होत्या. या रंगोलीमध्ये विविध कलरचे रंग, रंगीबेरंगी रंग आणि त्या कलरमुळे त्या रंगोली फार सुंदर अशा दिसत होत्या. या स्पर्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिसरातील महिला आणि मुलींनी आणि मुलांनीसुद्धा या रंगोली स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. यासोबतच शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. लहान मुलांच्या हाताने असे सुंदर चित्र रंगवणे, काढणे या चित्रकले स्पर्धेमध्ये सुद्धा परिसरातील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि विविध प्रकारच्या चित्रकला आपल्या चित्रकलेमधून त्यांनी सादर केलेल्या होत्या. या प्रज्ञाज्योती बुद्धविहार मातोश्रीनगर पालकर लेआउट वानाडोंगरी येथे या विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आणि या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना, मुलांना, महिलांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, त्यांचा सत्कार करण्यात आला. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.